तर मला एक सांगाल की हे मंत्री आता थेट फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत, मात्र त्यांनी यापूर्वी आपली नाराजी शिंदेंसमोर व्यक्त केली होती का, त्याबद्दलची काय माहिती समोर येते? निश्चितपणे या सर्व संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर देखील काही मंत्र्यांनी जी आहे ती उघड उघड नाराजी व्यक्त केली होती। कारण आपली जी ताकद आहे ती कुठेतरी भाजप कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। स्थानिक पातळीवरती वारंवार शिवसेनेला कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न होतो। शिवसेनेवरती थेट आघात जो आहे तो भाजपचे काही मंत्री करत असतात। त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत आणि कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवता हे जे भाजपमध्ये वारंवार पक्षप्रवेश होत आहेत ते कुठेतरी आपल्याला खूप आपली ताकद जी आहे ती कुठेतरी कमी होत आहे। आणि यानंतर देखील शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी देखील उघड नाराजी व्यक्त केली होती की महायुतीमध्ये असताना हे असे जे पक्षप्रवेश आहेत ते कुठेतरी थांबवले गेले पाहिजेत, आपापसात मध्ये असे वाद नकोत, असे काही मंत्र्यांनी जे आहे ती उघड नाराजी देखील व्यक्त केली होती। मात्र तरी देखील हे जे पक्षप्रवेश होत आहेत ते कुठेतरी शिवसेनेला धक्कातंत्र म्हणून असं समजलं जात आहे आणि म्हणून कुठेतरी आजच्या बैठकीवरती जे आहे कॅबिनेट बैठकीवरती शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता आणि म्हणून कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहेत ते तीव्र नाराज झाले होते। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नेमकं शिवसेनेच्या मंत्र्यांचं समाधान होत आहे का, ज्या काही कुरघोड्या महायुतीमध्ये चाललेल्या आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला घेऊन त्या थांबणार आहेत का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। बरं, पण या बैठकीमध्ये कोणते मंत्री अनुपस्थित होते, त्या मंत्र्यांची नावं समोर येत आहेत का, त्यातले कोणते मंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेत ते समजतंय का? अद्याप तरी जी ऑफिशियल अधिकृत जी माहिती आहे की कोणते मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत ते अद्याप तरी समजलं नसलं तरी देखील गुलाबराव पाटील जे आहेत मंत्री पाणीपुरवठा मंत्री ते आता नुकतेच मंत्रालयातून निघाले आहेत। मात्र जे संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, असे इतर नेते जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे। इव्हन प्रताप सरनाईक देखील या भेटीसाठी गेलेले आहेत ही देखील माहिती मिळत आहे। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। तुम्हाला जे काही भावना व्यक्त करायच्या आहेत ते नक्कीच करा, मात्र कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहणं हे फार चुकीचं आहे असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे आणि मंत्र्यांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे। तरी देखील जे मंत्री आहेत ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि ज्या काही घटना महायुतीमध्ये घडत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांना डावललं जात आहे, शिवसेनेची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे आणि हीच तक्रार घेऊन जे आहेत ते सर्व मंत्री जे आहेत शिवसेनेचे ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला आणि त्यानंतर हे सर्व मंत्री जे आहेत ते भेटीसाठी गेलेले आहेत आणि आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील आणि शिवसेनेचे इतर नेते जे आहेत ते सर्व आता त्या ठिकाणी गेले आहेत। मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या बैठकीनंतर काय होतंय। जी समन्वय बैठक होते दर आठवड्याला, त्या बैठकीत मात्र सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, मात्र स्थानिक लेवलला मात्र शिवसेनेला डावललं जातं, शिवसेनेवरती आरोप केले जातात। सुरेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी, आपण जोडलेले राहा।